आम्ही मागच्या 15 दिवस अगोदर वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन दिलं होतं का आमचे जे पोलीस भरती आर्मी भरतीचे जवळपास 1000 ते 1500 विद्यार्थी वर्धा जिल्हा क्रीडा संकुलवर प्रॅक्टिस करते सकाळी आणि संध्याकाळी। तर एवढे विद्यार्थी धावल्याच्या नंतर प्रचंड धूळ उडते आणि त्या ग्राउंडच्या बाजूला मोठी विहीर आहे जिल्हा क्रीडा संकुलची। त्याच्यानंतर तिथं मोटार आहे, पाईपलाईन आहे, सर्व व्यवस्था असताना ग्राउंडवर पाणीच मारल्या जात नाही। मग शासनाने व्यवस्थापनाचा खर्च हे दाखवते कायचा। त्याच्यानंतर सकाळी ठीक आहे मुलं लाईट नव्हती म्हणून एक पोरगा नालीत पडला, त्याचा फोटो दाखव रे। ठीक आहे, नालीत पडला, त्याच्या पायाने जखम झाली। मुलींचे टॉयलेट बाथरूम स्वच्छ नाही राहत। ठीक आहे, तिथं एक महिला ठेवली आहे, ती उद्धटासारखी मुलांसोबत बोलते पाणी नाही मारलं तर। आता ते स्प्रिंकलरचे पाईप होते तिथं, आता मी मॅडमला विचारलं तर मॅडम म्हणे स्प्रिंकलरच्या पाईपाचा सेटच आहे नाही म्हणे। आता 2 वर्षाच्या अगोदर सेट होता, नसन तर प्रशासनाने घ्याव। माझे म्हणणं हे आहे का प्रशासनाची सोय नसन तर पराय मास्तरले लिहून द्या, आमची सोय नाही, मी मोटार टाकतो 5 हॉर्सपॉवरची पाईप आणतो, स्प्रिंकलरचे 2 स्प्रिंकलरचे शर्ट आणतो 30-30 हजाराचे 60 हजाराचे, आणि याच्याकडून नसन मारणं होत तर आमचे पुरं मारण। पण त्या धुळीमुळे अस्थम्याचे आजार होऊन राहिले, दम्याचे आजार होऊन राहिले। शिकरलं तरी नाकातून शेंबडातही धुळ येते लेकाच्या पोट्याच्या। आता का म्हणा किती दिवस तक्रार करायची। आता पालकमंत्र्याने त्या दिवशी 26 जानेवारीला सांगितलं, मॅडम म्हणे जिल्हा क्रीडा अधिकारी करतो म्हणे। ठीक आहे, अजून त्याचा थांग पत्ता नाही। बयास असं थातूर मात्र पाणी मारते। कमीत कमी एक दिवस ग्राउंड बंद करून बंद ग्राउंड ओलीत करा स्प्रिंकलरच्या पाईपानं, चांगलं रेलचेल 2-2, 3-3 तास मारून, आणि मग रोज त्याच्यावर 1-1 तासाचे स्प्रिंकलरचे टप्पे अर्ध्या तासाचे जरी मारले तर मग रेग्युलर ग्राउंड राहते, धुळ नाही उडत ना काही नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे का ग्राउंडवर पाणी मारा, सकाळी 5 वाजता लाईट लावा, पोरं अंधारात प्रॅक्टिस करून राहिले, एखादा सरप निघाला काही निघाला डसलं। ठीक आहे, हे बघा आता हे पोरायला लागलं। ठीक आहे, हे कुत्रं चावलं रात्री अंधारात त्या दिवशी एका मुलीले, ह्या पोराले हे पाय याच्या पायाले पा केवढी मोठी जखम झाली। उद्या पोलीस भरती आली, ह्या पोरानं कशी प्रॅक्टिस करायची, कशी पोलीस भरती द्यायची, हा किती मोठा प्रश्न आहे हा। आणि आम्ही निवेदन देऊन राहिलो तरी ऐकायला प्रशासन निगरगुप्त प्रशासन असल्यासारखं करून राहिलं। आमची एवढीच विनंती आहे का तिथं पाण्याचे ठीक आहे म्हणजे ग्राउंडवर धुळी नाही उडला पाहिजे, त्याच्यानंतर स्वच्छ पिण्याचं पाणी भेटलं पाहिजे, टाकी नाही धुवत पिण्याच्या पाण्याची, तिथं फिल्टर बंद होऊ नये, मग त्या पोट्याचे पोटं खराब झाले पाहिजे, हागून उलट्या लागल्या पाहिजे, त्याला डायरिया झाला पाहिजे, अशी व्यवस्था या प्रशासनाने करून ठेवली आहे। आणि त्या ग्राउंडच्या नावावर पैसे खाणं सुरू आहे, पण ते मात्र दुरुस्त्या करू राहिले तयार नाही आहे। सगळे फंड येते प्रशासनाकडून, तर याच्यावर 3 ते 4 दिवसात प्रशासनाने काही निर्णय घेतला नाही। ग्राउंडवर पाणी ठीक आहे ओललं नाही, ग्राउंड ओलं केलं नाही, आणि धुळीचा प्रश्न तसाच राहिला, बाथरूम आणि पिण्याच्या पाण्याचा तसाच प्रश्न राहिला। आम्ही याच वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1,500 ते 2,000 पोरं घेऊन मोठं आंदोलन करू, हे मी प्रशासनाने निवेदनातून आज निवेदन सादर करून जिल्हाधिकारी मॅडम आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांना इशारा देत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।